एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवसांनी आपला हा आज लॉंग व्हिडिओ येत आहे. असेच काही कामं असतात त्याच्यामुळे काही शूट करणं होत नाही माझ्याकडून, पण शॉर्ट व्हिडिओ मी नेहमीच टाकत असते एक तरी दिवसातून. असं तर चला, हा आहे काल शूट केलेला व्हिडिओ आहे. मी काल या वेळेला दोन्ही मुलं शाळेत गेलेली. माझी सकाळची कपडे भांडी वगैरे सर्वच आवरून घेतलेले आणि मला आज करायची होती देवघराची क्लिनिंग. पूर्ण देवघर स्वच्छ करायचं होतं. वरून सर्व साफ करून झालेलं फक्त. आणि या ज्या पत्रिका इकडे तिकडे पडलेल्या त्या पण मी देवघरात तिथे आणून ठेवलेली. देवघरातच ही इन्व्हर्टरची बॅटरी असते आमची. आणि हे सर्व बाकीचं जे तेलाचे डबे वगैरे मी पण देवघरातच ठेवत असते. तर बघा, जेवढी क्लिनिंग करून झाली आणि त्यानंतर मी हा जो तेलाचा कॅन आहे ना, तो म्हणजे देवघरासाठी म्हणजे दिव्यासाठी लागणारे देवघरातच ठेवत असते. किचनमधलं तेल मी इथे वापरत नाही. तर त्याचे कॅनचं खाली जे तेलाचं डाग असतात ना, ते लादीला लागलेले आणि मग त्याच्यामुळे खूपच अशी लादी खराब झालेली तुम्ही बघितलीच असेल. तर आता त्याच्यासाठी मी जो सोनपापडीचा आपला पॉकेट होता ना, काय तो सोनपापडीचा कंटेनर, तो त्याच्यातच मी ती तेलाचा कॅन ठेवून दिला. आणि मग आता काय होईल ते त्याच्यातच होईल म्हटलं. आणि त्यानंतर मग मी साबण वगैरे वापरून म्हणजे पावडरचं पाणी अगोदर आणि साबण वगैरे वापरून तारेने पूर्ण घासून काढले ते डाग. आणि बघा, आपलं स्वच्छ असं किचन देवघर पूर्ण स्वच्छ झालं पूर्ण. आणि त्यानंतर ओला कपडा पण फिरवून घेतला पूर्ण देवघरावर. आणि आता मस्त असं आपला देवघर क्लीन होणार आहे. असं पण मी नेहमी असे स्वच्छ करतच असते, पण हे तेलाचे डाग माझ्याकडून 4-5 दिवस साफ झाले नव्हते आणि 4-5 दिवसाचेच हे असे तेलाचे डाग देवघरात. तर मग ते पण स्वच्छ करून घेतले. आणि बघा आता किती क्लीन असं आपलं देवघर झालेलं आहे. आणि मस्त असे म्हणजे प्रसन्नच वाटलं पाहिजे देवघरात आल्यानंतर. आणि दर्शन घेतल्यावर आपल्याला प्रसन्नच वाटतं, पण त्यानंतर हे असे आजूबाजूला तेलाचे वगैरे कसे डाग दिसले की मग जरा वेगळंच वाटतं. तर म्हटलं तेच सगळं स्वच्छ करून घेतलं मी. आणि त्याच नंतर मग लादी वगैरे पुसून घेतली. भांडी आणि कपडे झालेली माझी या वेळेला धुवून. आणि लादी मी ठेवलेली जेणेकरून म्हणजे हे देवघराचं पण क्लीन करून घेईन आणि मग त्यानंतरच लादी पुसून घेईन. बघा, बाहेर तुम्हाला सुकत टाकलेले कपडे पण दिसत असतीलच. कपडे वगैरे माझे या वेळा पूर्ण धुवून झालेले. आणि आता तुम्ही थोडं तरी असं नोटीस केले असेल की मी हा असा पदर का घेतला आहे. तर बघा, माझे चुलत काका वारलेत म्हणजे एक्सपायर झालेत ते. तर आमच्याकडे ना असं काही दुःख म्हणजे असं काय असलं ना, किंवा कुठलेही कोणी म्हणजे सासरचे किंवा माहेरचे जवळचे कोणी एक्सपायर झाले की मग आमच्याकडे असेच पदर घेतात. असं तर बघा, मग इथे मी सर्व माझी लादी वगैरे पुसून झाली आणि त्यानंतर वळलेली दुपारच्या जेवणाच्या तयारीला. दुपारच्या जेवणात आता आज मला बनवायची होती अख्खी तूर आहे. पहिल्यांदाच भाजी बनवलेली मी ही अख्ख्या तुरीची. तुम्ही या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की आमच्या मळ्यावर तुरीची झाडे लावलेली आणि तुरीच्या शेंगा वगैरे आम्ही मस्त अशा एन्जॉय केलेल्या जेव्हा हिरव्या होत्या तेव्हा. आणि त्यातीलच ज्या झाडावरच सुकलेल्या ना त्या तुरीच्या शेंगा आणून आम्ही असे त्याच्या बी वगैरे काढून त्या सुकवलेल्या आणि त्यांचीच ही मला आज भाजी बनवायची होती. बघू म्हटलं एकदा ट्राय करून कशी वाटते. आणि मग जर वाटलीच चांगली आहे तरी पण होती, पण माझं म्हणणं होतं की ती म्हणजे दळून आणावी, त्याची डाळ करून घ्यावी तुरीची वरणासाठी वगैरे. पण म्हटलं अशी पहिल्यांदा अख्ख्या तुरीची एकदा भाजी करून बघते. तर बघा, इथे मस्त अशी मग ती एकच फक्त रात्री भिजत टाकलेली आणि सकाळी 11-11:30ची वेळ असेल ही. आणि एकदम छोटे छोटे असे मोड आलेले त्या तुरीला. तर म्हटलं भाजीच करून घेते. आणि इकडे बघा, कुकरलाच लावून घेतलेली मी. पहिल्यांदा तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून मस्त अशी आपली फोडणी द्यायची होती. मला हिंग वगैरे मी तेव्हाच टाकलेलं. आणि खरं सांगते, मी ही भाजी म्हणजे जेव्हा बनलेली ना तेव्हा वाटलं पण नव्हतं घरातल्या माणसांना की ही तुरीची भाजी आहे. जशी आपण अख्खा मसूरची भाजी बनवतो बघा, तशीच सेम टेस्ट होती आणि छान लागत होती. इतकं काय नंतर मी सांगितलं की मी आज अख्ख्या तुरीची भाजी बनवली. तर बघा, इथे तेलात आपलं जेव्हा म्हणजे तेल तापलेलं ना तेव्हा मी त्याच्यात कांदा, लसूण, टोमॅटो सर्व टाकून मस्तपैकी फ्राय करून घेतलं. आपण जशी नेहमी दुसऱ्या भाज्यांना फोडणी देतो ना, ज्या रश्श्याची भाजी असते आमटी, त्याच प्रकारे या भाजीला पण फोडणी दिलेली मी. आणि बघा, इथे या वेळेला जियांश आणि काव्या दोघेही घरी आलेली. आता जशी मुलांची लवकर शाळा असते ना, 7:30 ते 10:30, 11च्या वेळा, तर दोघेही घरी येतात. आणि त्यानंतर मग त्यांची मागे बडबड चालूच असते दिवसभर. आणि मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की रोजची म्हणजे एक दिवस आड तरी जशी दिवसभरच घरी असतात बोललं तरी चालेल आता. आणि त्यांना एक दिवस आड तरी काहीतरी त्यांना चटपटीत असं करून द्यायला लागतं. आणि ही जेव्हा भाजी बनवत होती ना मी, त्याच्या अगोदरच मी त्यांच्यासाठी पापड मसाला बनवलेला. काव्याला पापड मसाला खायचा होता. आणि तेव्हाच मग मी तुम्हाला साईडच्या पातेल्यावर पिशवी दिसत असेल त्याच्यातच पापड ठेवलेले तळलेले.
जेणेकरून मग ते नरम नको व्हायला म्हणून. आता तर सुट्ट्या पडल्यावर आता वेगवेगळ्या रेसिपीज मला बनवून माझा होईल, म्हणजे जसं कोण जेवणावर त्यांचं जास्त लक्ष नसतं, असंच काही बी चटपटीत त्यांना खायचं असतं. आणि मग मुलं घरात असल्यावर आपण पण बनवतो, तसं पण आपण म्हणजे मुलांना बनवल्यावर आपण मोठी माणसं पण खातोच. आपण कुठे नाही तरी स्वतःसाठी मोठ्या माणसांसाठी काय बनवतो मुलांच्या याच्याप्रमाणे मग मोठ्या माणसांना पण मिळतं खायला असं. तर चला मग इथे आपली भाजीला फोडणी पण देऊन घेतली मी. अख्खी तूर आणि त्याच्यातच मग मी बटाटे आणि गवारीचे शेंगा पण टाकलेल्या, जेणेकरून मग चांगली टेस्ट येईल. आणि मुलांना तर माझ्या दोन्ही मुलांना बटाटाच लागतो भाजीमधला, त्याच्यामुळे मग मी प्रत्येक भाजीत असा बटाटा वापरत असते. आणि बघा इथे चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून झाकण लावून घेतलं. 3 शिट्या काढून घेतल्या मी या कुकर म्हणजे या भाजीला, जेणेकरून पहिल्यांदाच घातलेली आणि मग कच्चे वगैरे पण नको राहायला, पूर्ण अशी शिजायला पाहिजे. तर बघा मग ती भाजी एकीकडे बनवत ठेवली. आणि 2 दिवसापूर्वी हा पनीर आणलेला, पनीर चिल्लीसाठीच आणलेला, पण जेव्हा माझे ते काका वारले ना, एक्सपायर झाले, त्याच्यामुळे मग मी बनवलं नव्हतं घरात. पण म्हटलं आता तसंच खराब होऊन जाईल, मुलं वगैरे तरी खातील, मग त्यांच्यासाठी मग मी पनीर चिल्ली पण बनवून घेतली. आणि इकडे बघा आपली ही तुरीच्या दाण्यांची भाजीसुद्धा रेडी आहे. मस्तच लागत होती खरंच. आणि एकीकडे पनीर चिल्ली आणि एकीकडे पापड. मस्त असं दुपारचं जेवण आम्ही करून घेतलं. हे ताट मी काव्यासाठी करत होते. तिची म्हणजे ही पनीर चिल्ली जीव की प्राण आहे. पनीर चिल्लीची भाजी, तुरीच्या दाण्यांची भाजीचं काही मला माहिती नाही, पण तिची पनीरची चिल्ली खूपच अशी आवडती भाजी आहे. आणि मग सारखी सारखी किचनमध्ये फेऱ्या मारत होती, तर तिलाच पहिल्यांदा मी जेवण दिलेलं. आणि त्यानंतर मग आम्ही सर्वच जण बसलेलो बघा, आई बाबा. जियांशला एकीकडे मी भरवत होते आणि दुसरीकडे काव्या पण जेवत होती. आणि काव्याचे पप्पा तेव्हा घरी आले नव्हते. मग आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं मस्त असं दुपारचं. बघा इथे दुपारचं जेवण वगैरे आवरून घेतलं, म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं आणि दुपारची भांडी वगैरे घासली आणि दोन्ही मुलांना घेऊन मग मी जरा आराम केला. आणि त्यानंतर ही आहे संध्याकाळची वेळ. मस्तपैकी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि ही जवळजवळ 6:30 पावणे 7ची वेळ असेल. या वेळेला दोन्ही मुलं त्यांच्या पप्पांसोबत चहा बिस्किट वगैरे खाऊन गेलेली सायकलिंगसाठी, सायकल चालवण्यासाठी दोन्ही मुलं. इथे अंगणात इतके काय म्हणजे जास्त अंतर नाही चालवण्यासाठी, म्हणून ते तिकडे सरळ असा रस्ता आहे, तिकडं काव्याला घेऊन जातात तिचे पप्पा. आणि मग त्यांच्या मागे हा जियांश पण जातो. त्याला तर आवडच आहे ही, कधी कोण बाहेर निघतं आणि त्याला सायकल गाड्यांची खूपच आवड आहे. तर यावेळेला मग ती गेलेली दोघे पण बाहेर. आणि तशी पण मी त्यांना संध्याकाळची देवपूजा करायला सांगत असते, पण आता ती दोघेही नव्हती, म्हणून मग मी देवपूजा करून घेतली. मस्त असा दिवा लावला, अगरबत्ती. आणि त्यानंतर तुळशी पुढे पणती लावण्यासाठी बघा मी म्हणजे साईडला पणतीसुद्धा पेटवून घेतलेली. संध्याकाळीच्या वेळेला मस्त अशी म्हणजे थोडासा अंधार असला की मग तुळशी पुढे अशी पणती लावली ना का मस्त असं प्रसन्न वाटतं. सकाळी काय माझ्याच्याने होत नाही, कारण सकाळी माझी इतकी अंधार असताना देवपूजा होत नाही. खरं सांगते मी, माझी देवपूजा जवळजवळ 7च्या नंतरच होत असते, त्याच्यामुळे मग मी संध्याकाळीच पणती ठेवत असते नेहमी तुळशीमुळे. तर बघा हे आहे दिवाबत्तीचं टाईम, दिवस मावळतीचं टाईम. आणि यावेळेला बघा हे झाड आहे ना आमच्या घराच्या बाजूला, तिथे सर्व कावळे बगळे काय असतील ते पक्षी सर्व इथे त्यांची मीटिंग असते. म्हणजे रात्रीचं त्यांचं हे घरच आहे म्हटलं तरी चालेल. भरपूर कावळे बगळे असे असतात इथे या झाडांवर. आणि असं प्रसन्न असं वातावरण आहे हे आमचं दिवस मावळतीच्या वेळेला. त्यानंतर मी काही शूट केलंच नव्हतं. आणि ही व्हिडिओ क्लिप आहे दुसऱ्या दिवसाची, म्हणजे आजचीच. तुम्ही बघितलंच होतं की या अगोदर मी देवघराची साफसफाई केलेली म्हणजे कालच, आणि त्याच्यात मला अशा लग्नपत्रिका भेटलेल्या मस्त मस्त होत्या. आणि मी तसं पण दरवर्षी एकतर नदीत सोडून देते पत्रिका, किंवा रद्दीवालेला किंवा असे म्हणजे देत असते. रद्दीवाले पण घेतात आमच्याकडे पत्रिका, तर त्यांना देत असते. मग नेहमी असं म्हणजे त्यांचं काहीतरी रियूज करावं असंच मी यूट्यूबवरच सर्च मारलेली की वेडिंग कार्ड्स रियूज म्हणून. तर मला हे म्हणजे चांगलं भेटलेलं उपयोग त्याचा करायचा. आणि इतकं काही कठीण पण नाही, सोपंच आहे आणि इतकं काही साहित्य पण लागत नाही. तर बघा व्यवस्थित असं मी मेजरमेंट घेऊन मला प्रेझेंट पॉकेट बनवायचं होतं.
बघूच म्हटलं एकदा ट्राय करून. तर बघा वरून मी हे 3 इंचाचं जागा सोडून रेषा मांडलेली आणि त्यानंतर 8 इंचाची जागा सोडून मी ही रेषा मारलेली आणि त्यानंतर ही जी 6 इंचाची जागा सोडून मी ही रेषा मारलेली. अशा प्रकारे 3, 8 आणि 6 अशा मापं घेऊन ही व्यवस्थित मी रेषा मारून घेतली आणि खालील जे उरलेलं पत्रिकेचं होतं ना कागद ते मी कट करून घेतलं. बघाच तुम्ही, म्हणजे मी जसं तोंडाने माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला पटकन कळेल. आणि जसं प्रेझेंट पॉकेटचा आकार असतो ना त्याप्रमाणे मी हे कट करून घेतलेले बघा, साईडचे वरून आणि खालून हे कट करून घेतले जसं म्हणजे आपल्याला आकार हवा आहे तसा. आणि त्यानंतर मग मी ते फोल्ड करून घेतले. 15 मिनटात हे मी म्हणजे 5 मिनटात एक आणि 15 मिनटात मी 3 प्रेझेंट पॉकेट बनवलेले मी आहे आणि एकदम सोपे आहेत आणि इतकं काही लागत पण नाही साहित्य. चांगले डिझाईनची पत्रिका असतील तर तुम्ही पण ट्राय करून बघा. तर बघा इथे जे उरलेलं म्हणजे ते साईडनं मधून असं कट करायचं ठेवलेलं मी ते दुमडून घेतलं आणि ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ग्लूच्या मदतीने चिकटवून घेतले. बघा एकदम सोपं आहे, लहान मुलं पण करतील आणि माझं बघून हे काव्या पण करत होती, तिला पण मस्त असं जमलेलं. बघा इथे अशा प्रकारे दुमडून घेतलं आणि मग ते चिकटवून घेतलं आणि जे खालचं 6 इंचाचं होतं ना ते त्याच्यावर ठेवून असं चिकटवून घेतलं. बघा आता तुम्हाला समजलं असेल जसं प्रेझेंट पॉकेटचा म्हणजे शेप असतो ना तसाच आलेला आणि मस्तच वाटत होतं घरच्या घरी. असं जर प्रेझेंट पॉकेट इतके काय आपण पैसे वाचवत नाही, पण तसं पण पत्रिका नदीत वगैरे सोडून द्यायच्यापेक्षा अशा प्रकारे त्याचा रियूज केला मी आणि मस्तच वाटत होतं. या ग्लूला जास्त इतकी काही चिकटी नव्हती आणि जो व्हाईट ग्लू आहे ना तो संपलेला माझं, म्हणजे इतकं काही निघत नव्हतं. पण 1-2 मिनटं असे पकडून ठेवले ना या येलो कलरच्या ग्लूमध्ये, पण ते पण चिकटलेलं 2-3 मिनटांनी. आणि जे बाजूला लागलेले ना माझ्याकडून ग्लू ते मी साफ करून घेतलं, पुसून घेतलं आणि अशा प्रकारे आपला झालेला आहे प्रेझेंट पॉकेट रेडी. आणि जो मी सुरुवातीला गणपतीचा तो मध्येच येत होता आणि आपल्याला नाव वगैरे लिहायचं असतं कोणाला म्हणजे प्रेझेंट पॉकेट द्यायचं असेल तर, आणि त्याच्यासाठी जागा नव्हती मग मी एका साईडला चिकटवून घेतलं. आणि त्या अगोदर मी हे 2 प्रेझेंट पॉकेट बनवलेले बघा, मस्त अशा डिझाईनच्या पत्रिका होत्या. म्हटलं कशाला वेस्ट, तर अशा प्रकारे आपले 3 प्रेझेंट पॉकेट मी बनवून घेतले. बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून तुमच्या घरात अशा लग्नपत्रिका असतील त्यांच्यापासून प्रेझेंट पॉकेट तयार करा. आणि कसा वाटला माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला जर आजचा व्हिडिओ माझा थोडा तरी युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, मस्त राहा, काळजी घ्या.